रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून रायगड जिल्हा परिषद आणि एमटीडी क्षेत्र गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय. या गडाचं वरचं जर क्षेत्रफळ पाहायचं म्हटलं तर 100 एकर आहे आणि जिथे गाडी पार्किंग केली पायथ्या बसू रायगड 1200 एकर आहे. आपणच कल्पना करा 100 एकराचा रायगड बघायला आपल्याला किती दिवस लागतील ते. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रायगडाचा 100 एकराचा परिसर फिरायला जर 2 दिवस लागत असतील तर 1200 एकराचा रायगड बघायला आपल्या चालण्यानुसार प्रत्येकाने कल्पना करावी. गडाला पहिल्यांदा 4 टोक आहे, त्या 4 टोकांची एकदा ओळख करून देतो. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे. रायगडाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज आहे. जी माता आपल्या बाळासाठी या गडावर उतरली गेली ते रायगडाचा पश्चिम कडा हिरकणीचा बुरुज पाहतो. काही लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये रोपवे केबल तळणे येतात गडावरती. रोपवे गडाची बॅक साईड आहे, रायगडाची दक्षिण बाजू, त्याला काळकाईचा खळगा म्हणतात. रायगडाच्या उत्तरेला त्या भगव्या ध्वजाखाली लोकांची गर्दी बघा. त्या टोकाला जर त्या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि आपण या गडावरती ज्या पायऱ्या चढल्या त्या 2350 पायऱ्या. ही किल्ल्याची समोरची बाजू. जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी या रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करून पाहावी. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखांना स्पर्श करतो त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगडाला बांधलं कसं असेल. या रायगडाला पूर्वी 14 नाव होती. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हाला सर्वांना माहित असेल पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय का? पण आपण आता ज्या प्रांतात उभे आहात हे जावळीचं प्रांत होतं. मग हे जावळीचं खोरं लागू कोठे होतं तर रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड हे नाव ऐकलंय का सर्वांनी? त्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या बसून या उंच टेकड्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेपर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं होतं. साहेब जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवरायांची होती. पण मराठ्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे चंद्रराव मोरे आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य निर्माण करूया. पण जावळीच्या मोऱ्यांनी राजांना थेट युद्धाचं चॅलेंज केलं. ते म्हणाले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःच राजे समजून घेणारे कोण? या जावळी खोऱ्याचे खरे राजे तर आम्ही आहोत. याल जावळी तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज असं मराठ्यास उल्लेखून बोलले. मराठे कोणासमोर झुकले ना वाकले. पण आताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे, हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडक 154 सरदार घेतले आणि पहिल्यांदा जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला आणि आपला सुद्धा वध होणार म्हणून जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने ते जावळीचं प्रांत सोडलं आणि या रायरीच्या डोंगरावरती मुक्काम केला. शिवाजी महाराजांनी या रायरीला 3 महिने वेढा दिला आणि अखेर 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून रायरीचं प्रांत राजाने जिंकून घेतलं. मग 56 ते 70 म्हणजे 14 वर्ष रायगड बांधायला लागली. किती वर्ष लागली? 14. या 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय? तर आपण या गडावरती जेवढ्या दगडी वास्तू पाहणार आहोत अशा या गडावरती तुम्हाला 350 इमारती बघायला भेटतील. 11 तलाव, जसे ते खाली हत्ती तलाव पाहिलं का, अशी या गडाच्या 100 एकराच्या परिसरामध्ये 11 तलाव पाहायला भेटतील. 84 पाण्याच्या टाक्या 1200 एकरामध्ये बघायला भेटतील. आणि बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हा लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य होईल का? म्हणून या गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. गडावरती त्या काळात योजना राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. यातून 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. यातून निघणारा जेवढा दगड आहे तो किल्ल्याच्या कामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, या किल्ल्याचं बांधकाम केलं. जॉईन करायला वापरावं काय तर चुना, गुळ आणि शिशाचा वापर. पण जो रायगड तुम्ही आता पाहणार आहात हा आपल्या नजरेसमोर सध्या ओपन आहे. मग कल्पना करा की त्याच्यावरती जर का छप्पर असेल तर ते वास्तविकता वैभव किती सुंदर असेल. मग त्या काळात त्यावेळेस छप्पर काय होतं तर चौकोनी सागवानी खांब, बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर होतं. चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. मध्ये कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. पण साहेब हेच वैभव 10 मे 1818 ला इंग्रज, ब्रिटिश कर्नल प्रहतर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशाने रोपेच्या शेजारी डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटलाचं डोंगर. पोटलाच्या डोंगरावरून तोफेच्या भडीमाराने गडाचं पहिल्यांदा दारू कोठार जाळलं आणि रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार 11 दिवस जळत होता. किती दिवस जळत होता रायगड? 11 दिवस.
जेवढं लाकडाचं होतं तेवढं जळायला गेलं, आज फक्त दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं. आता आपण सर्वांनी किल्ला पाहायला सुरुवात करूया. आपल्या इथे पायऱ्या समाप्त झालेल्या आहेत, आता आपल्या गड दर्शनाला सुरुवात करायची. पण इथूनच 500 पायऱ्या खाली असणार. सर्वांनी महादरवाजा गेट पाहिला का तुम्ही सर्वांनी? हा गेट तुम्हाला गडाच्या पायथ्यापासून दिसला नसेल ना गडाच्या माथ्यावरून दिसत. जो शिवभक्त गड किल्ल्याच्या माथ्यावरती पायी मार्गाने जाणं येणं करेल तोच त्या दरवाजाची रचना सांगेल की तो एक नागमोडी आणि एका गोमुखी आकारासारखा पाहायला भेटतो. हत्तीच्या बळासारखी फौज या गडावरती आक्रमणासाठी आली तर शत्रू बसून आपल्या गडाचं सुरक्षा करता यावं असा गडाचा महत्वाचा गेट पाहायला भेटतो. सध्या जो लाकडी गेट आहे तो 2016 ला बसवलाय. मग याच्या अगोदरचा गेट काय केला तर इंग्रजांनी त्याला जाळपोळ केला गेला, त्याला तोडला गेला पाहायला भेटतो. बघा तो गडाचा बुलंद महादरवाजा 1671 ला शिवरायाने रायगडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या गडाची पहिल्यांदा पाहणी केली. त्याच वेळेला हिरोजी इंदुरकरांना विचारलं होतं, हिरोजी रायगड अभेद्य असेल, बेलाक असेल, बुलंद असेल, पण जोपर्यंत गडाचा दरवाजा सुरक्षित नसेल तोपर्यंत किल्ला सुद्धा सुरक्षित नसेल. या किल्ल्याच्या महादरवाजाची काय तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? त्याच वेळी हिरोजींनी राजाने एक गॅरंटी दिली होती की महाराज तुमच्या आज्ञेनं एकदा नगारखान्यावरती नगारे वाजले आणि किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तर खालून वरती येण्याची ताकद करेल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. याच्या व्यतिरिक्त कोणी येणारी नाही आणि कोणी जाणारी नाही असा गडाचा बुलंद महादरवाजा तुम्ही सर्वांनी पाहायला गेला. बघा आज तिथेच वरती आल्यानंतर तुम्ही 2 तोफा पाहिल्या का? त्याच ठिकाणावरती सध्या कामं चालत नसेल तोफांकडे लक्ष दिलं, पण त्या ठिकाणी 2 तोफा आहेत. टोटल त्या तटबंदीला 21 तोफा पाहायला भेटतात. हे पाहत वरती आल्यानंतर समोर एक तलाव पाहायला असेल. गडावरती हत्ती तलाव म्हणून एक नाव वाचलं का तुम्ही सर्वांनी? गडावरती हत्ती होते, हत्तीनं आणलं कसं, कुठे काय केलं त्याचा उत्तर तुम्हाला सर्वांना रायगडाच्या सदरेवरती देण्यात येणार आहे. पण त्या हत्तीनं अंघोळी आणि पाणी पिण्यासाठी त्या हत्ती अवधाचा वापर केला होता. या गडावरती लागणारा जेवढा दगड होता तो त्या तलावातून काढला गेला. अशी गडावरती 11 तलाव खोदली गेली. त्यातलं पहिलं तलाव तुम्ही हत्ती तलाव पाहिलं ते 40 फूट खोल आहे. 210 मीटरचा घेरा इलाका पाहायला भेटतो. ते गडावरती हत्ती तलाव त्याचं आउटलेट 1689 ला फोडलं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने गडाला अजगरी वेढा घातला होता. त्याच वेळी गडावरती गनिमित साह्यानं या गडावरती फितोरीच्या कारणास्तव किल्ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला. बघा आता आपण वरती आलात, समोर आई शिरकाई देवीचं दर्शन घेतलं का? याच मंदिरातली जी देवीची मूर्ती पाहिलीत का? ही 12व्या शतकामध्ये तयार केलेली पाहायला भेटते. यादवांच्या काळात शिर्क्यांचं कुळ रायगडावरती राहत होतं, पण त्या काळात ती मंदिरं बांधली जात नसायची. त्याचं कारण असायचं परकीय सत्ता गडकोटांवरती आली की मंदिरं उद्ध्वस्त करायची, म्हणून त्या काळातल्या मूर्त्या एका झाडाच्या आश्रयाला ठेवली जात असायची आणि तिची डेली पूजा केली जात असायची. वर्षभरातून एखादा मान दिला जायचा. 16व्या शतकात शिवरायाने रायरीचं प्रांत जिंकलं आणि पहिल्यांदा मूर्ती ज्यावेळेस सापडली गेली त्या हिरोजींना गडाची सर्व कामं ठप्प ठेवायला सांगितली आणि मंदिराला बघा कसं सुंदर रेखाटलेलं पाहायला भेटतं. बघा एकदम कोरीव दगडामध्ये त्या काळामध्ये मंदिर कोरलं गेलं आणि मंदिरात मूर्तीची स्थापना केली. गणदेवतेची रोजची पूजा होत असायची, पण वर्षभरातून एकदा मान दिला जातो, तो सुद्धा मान आता दिला जातो. तुम्ही 5 आणि 6 जूनला या गडावरती कधी आलात तर 5 जूनला आई शिरकाई देवीला पहिल्यांदा जागरण गोंधळ घालतात आणि 6 तारखेला रायगडावरती भव्य मोठा राज्याभिषेक होतो. आता आपण गडाची पुढची दिशा पाहण्यासाठी पुढे जाऊया, पण जाण्यापूर्वी हे स्वराज्य, हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. आणि त्या माऊलीचं नाव घेतलं की स्वराज्यातल्या 2 राजांची आठवण होते, राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. म्हणून तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, पण त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला दर्शन घेतलं असेल तर पुढचा पॉइंट पाहायला पुढे.